श्री स्वामी समर्थ मित्रांनो, स्वागत आहे तुमचे ब्लॉग स्वामींच्या आपल्या यूट्यूब चॅनलवर। स्वामी माऊली तुमचे सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच माझी स्वामींचरणी प्रार्थना। मित्रांनो, नवरात्रीचे दिवस सुरू आहेत, सगळीकडे प्रसन्न वातावरण आहे। आई लक्ष्मीचं सगळ्यांच्या घरात आगमन झालेलं आहे। या नवरात्रीमध्ये अशी काही लक्षणे जर तुमच्या घरात दिसली तर समजून जा कुलदेवी तुमच्यावर प्रसन्न आहे, तुमच्या घरात कुलदेवतेने आपल्या वास केला आहे। चला तर मित्रांनो, सांगत आहे ही लक्षणे, व्हिडिओ स्किप न करता सर्वांनी व्हिडिओ नक्की पहा। माहिती खूप महत्त्वाची आहे। तुमच्याही घरात असं वातावरण असेल तर नक्की समजून जा आईचा आशीर्वाद तुम्हाला भेटला आहे, तुमची सेवा आईपर्यंत पोहोचली आहे। आपली कुलदेवता आपल्यावर प्रसन्न आहे, ती आपल्या घरामध्ये जागृत अवस्थेत आहे, हे कसं ओळखायचं? वेगवेगळ्या लक्षणांद्वारे हे मी तुम्हाला सांगणार आहे, तेव्हा हा व्हिडिओ नक्की बघा। मित्रांनो, जाणून घेऊया कुलदेवी म्हणजे काय। जी आपल्या कुळाचं रक्षण करते, आपल्या घराच्या प्रगतीमध्ये तिचा आशीर्वाद आहे। बाहेरची कोणतीही नकारात्मक शक्ती तिच्या परवानगीशिवाय आपल्या घरामध्ये प्रवेशच करू शकत नाही। तर या देवीला आपण कुलदेवी म्हणतो। पिढ्यानपिढ्या म्हणजेच आपल्या पूर्वजांपासून या कुलदेवतेची सेवा आपल्याकडून घडत असते। प्रत्येकाची कुलदेवी वेगवेगळी असते। जसं की तुमच्यापैकी काही जणांची कुलदेवी तुळजापूरची तुळजाभवानी आई असते, कोणाची कुलदेवी ही मोहाटे देवी असते, कोणाची रेणुका देवी असते, कोणाची कोल्हापूरची महालक्ष्मी असेल, तर कोणाची कालिका माता सुद्धा असेल। तर घराण्यानुसार कुळाची कुलदेवी ही बदलत असते। ज्याप्रमाणे एखादी आई आपल्या मुलाचा सांभाळ करते, त्याप्रमाणे त्या कुळाची कुलदेवी त्या कुळाचा, त्या घराण्याचा सांभाळ करत असते। कुलदेवीला प्रसन्न करण्यासाठी आपल्याला कोणत्याही प्रकारची कठीण तपश्चर्या किंवा कठीण सेवा करावी लागत नाही, कारण कुलदेवता ही स्वतः स्वयंसिद्ध स्वरूप आहे। पिढ्यानपिढ्या आपल्या कुळानुसार कुळातील व्यक्तींकडून तिची सेवा घडत आलेली असते। जर एखाद्या घरची कुलदेवी नाराज असेल तर त्या घरामध्ये वादविवाद होतात, घरामध्ये भांडण होतात, घरामध्ये अजिबात शांततेचे वातावरण राहत नाही, सततचे आजारपण मागं लागते, संतान सुख प्राप्त होण्यामध्ये अडचणी येतात, वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या त्या घरामध्ये निर्माण होतात। मित्रांनो, अगदी साध्या सेवेने सुद्धा कुलदेवता प्रसन्न होते। त्यामुळे जेव्हा कुलदेवीचा वार असतो तेव्हा तिची आवर्जून सेवा करायची, म्हणजेच तिची साधी पूजा करायला, तिला नैवेद्य दाखवायला, तिच्यासमोर दिवा लावायला अजिबात विसरू नका। जशी आपल्या घरामध्ये आपली वडीलधारी माणसं असतात, तसेच आपले आजोबा असतील, आजी असेल, आपले आईवडील असतील, तर जशी वृद्ध माणसं, वडीलधारी माणसं, ज्येष्ठ व्यक्ती आपल्या घरामध्ये असतात, त्याचप्रमाणे आपल्या कुळाचा सांभाळ करण्यासाठी आपली कुलदेवता असते। वर्षातून एकदा तरी का होईना आपण आपल्या कुलदेवतेला गेलं पाहिजे। कुलदेवतेच्या ठिकाणी आपल्या घरातील ज्येष्ठ व्यक्तींनी घरातील लहान मुलाबाळांसह गेलंच पाहिजे। त्यामुळे कुलदेवताचा आशीर्वाद त्या घराण्यावर कायम राहतो मित्रांनो। तसेच त्याचबरोबर कोणताही कठीण प्रसंग जर आपल्यावर येणार असेल ना, तर एखादी आकस्मिक समस्या जर आपल्यावर येणार असेल ना, तर त्यापासून कुलदेवता आपले रक्षण करते। त्यासाठीच आपण आपल्या देवघरामध्ये कुलदेवतेचा मंगल कलश भरून ठेवायचा असतो। आपल्या कुलदेवतेला प्रसन्न करण्यासाठी आपल्याला कोणत्याही प्रकारची कठीण तपश्चर्या किंवा कठीण व्रत करण्याची गरज नाही। मात्र वर्षभरामध्ये जी काही मंगल कार्य आपण आपल्या घरामध्ये करतो, किंवा आपल्या घरी जेव्हा बाळ जन्माला येतं, आपण नवीन कामाची सुरुवात करतो, त्या वेळेला मात्र आपण आपल्या कुलदेवीला ध्यानात ठेवलं पाहिजे, तिचं स्मरण केलं पाहिजे, तिची प्रार्थना केली पाहिजे, तिची आरती केली पाहिजे। या गोष्टींची सुरुवात करण्यापूर्वी आपण तिचा आशीर्वादही घेतला पाहिजे। एवढं केलं तर पुरेसं आहे। आता मी तुम्हाला ती काही लक्षणं सांगते, की जी लक्षणं, जे संकेत, ज्याच्यावरून तुम्ही समजून जा की कुलदेवता तुमच्यावर प्रसन्न आहे, ती तुमच्या घरामध्ये जागृत अवस्थेत आहे, ती तुमच्या घरामध्ये वास्तव्य करत आहे, निवास करत आहे। पण त्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल मित्रांनो, तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कमेंटमध्ये आई तुळजाभवानी नक्की टाईप करा। तर कोणती आहेत लक्षणं? 1. ज्या घरातील कुलदेवता त्या घराण्यावर, त्या कुटुंबावर प्रसन्न असते, त्या घरातील कोणत्याच कामांना कोणत्याही प्रकारची बाधा येत नाही, म्हणजेच त्या घरातील व्यक्तींचे जे काही काम हातात घेतले ते काम पूर्णत्वास जाते, ते काम थांबत नाही, त्यांना त्या कामामध्ये सफलता मिळते। ज्यांना काही कामामध्ये अडचणी येत असतात मित्रांनो, म्हणजेच कितीही साधं काम असेल किंवा कोणतीही गोष्ट करायला घेतली की त्यामध्ये अडचणी जर निर्माण होत असतील, तर तुम्ही समजून जा तुमची कुलदेवता तुमच्यावर नाराज आहे, किंवा तुमच्याकडून तुमच्या कुलदेवतेची काहीतरी सेवा चुकत आहे। त्यामुळे काय करायचं, वर्षभरातून एकदा का होईना आपल्या कुटुंबाबरोबर कुलदेवतेच्या दर्शनाला नक्की जाऊन यायचं, म्हणजेच आपल्या
कुलदेवतेचे मूळ ठिकाण जे आहे तिथे तुम्हाला नक्की जायचं आहे. तिथे दर्शन तुम्ही करून आलात, सगळ्या समस्यांचं निवारण झालेलं असेल. तिथे गेल्यानंतर देवीची ओटी भरलीत किंवा नवरात्रीच्या वेळी घरातील एखाद्या सदस्याने का होईना नवरात्रीचे 9 दिवसाचे उपवास केले तरीसुद्धा भरपूर आहे. म्हणजेच वर्षभरामध्ये जे जे काही कुलदेवतेचे येतं, कुलदेवीचे करायचं असतं, ते कुलदेवतेचे काही उपवास असो किंवा काही असो, ते कुलदेवतेचे काही कार्य असतील, जसे की नवरात्रीमध्ये आपल्याला कुलदेवतेची सेवा करावी लागेल. चैत्र नवरात्रीमध्ये सुद्धा आपण कुलदेवतेची सेवा करायला हवी. शुक्रवार असतो कुलदेवतेचा वार, तर त्या दिवशी का होईना आपल्याकडून कुलदेवतेची सेवा घडलीच पाहिजे. मित्रांनो, दुसरं लक्षण आहे, त्या घरातील सदस्य एकमेकांचा आदर करतात, मिळून मिसळून राहतात, प्रत्येक गोष्टीमध्ये एकमेकांचा विचार करतात. त्या घरामध्ये गृहकलह कधीच होत नाही, भांडण होत नाही. त्या घरातील स्त्रिया पुरुषांचा सन्मान करतात, पुरुषसुद्धा स्त्रियांचा मानाने वागवतात, त्यांना अजिबात तुच्छ लेखत नाहीत. त्या घरातील मुलं आज्ञाधारक असतात आणि त्या घरातील जे काही कर्ते पुरुष असतात किंवा कर्ती व्यक्ती असते, ती प्रत्येक निर्णय योग्य आणि सगळ्यांचा विचार करूनच घेत असते. घरामध्ये कोणत्याही कामांमध्ये बाधा येत नाही आणि हेच लक्षण असतं की त्या घरामध्ये कुलदेवतेचा प्रसन्न असल्यामुळे कुलदेवतेचा आशीर्वाद त्यांच्यावर आहे, अगदी सहजपणे घडून येतात. यानंतर तिसरं लक्षण असं आहे की ज्यावरून आपल्याला समजून जायचं आहे की आपली कुलदेवता आपल्यावर प्रसन्न आहे. त्याला जर अगदी प्रसन्न वाटत असेल, सगळं घर अगदी सुगंधित केल्याप्रमाणे, जसं की काही आपण अत्तर वगैरे आपल्या घरामध्ये मारलेलं आहे, अशा पद्धतीने जर आपल्याला आपल्या घरात आल्यावर प्रसन्न वाटत असेल तर समजून जायचं कुलदेवतेचा आशीर्वाद आपल्या कुटुंबावर, आपल्या घरावर नक्की आहे. कारण बऱ्याच वेळा असं होतं की काही जणांना असं वाटतं की आपण घरीच जाऊ नये, कारण घरी गेल्यावर काय असणार हे त्यांना माहीत असतं. हे त्यांना कदाचित माहिती असतं की घरातील वातावरण अजिबात चांगलं नसतं. घरामध्ये सतत खटके उठतात, भांडणं होतात किंवा अगदी आपण जी म्हणतो ना की घरामध्ये आपल्याला शांतता लाभली पाहिजेत, तर कुलदेवतेचा आपल्याकडून काहीतरी चुकत आहे हे आपलं समजून घ्यायचं आहे. पण ज्यांना आपल्या घरी जाण्याची सतत ओढ लागलेली असते, घरी गेल्यावर जो आनंद मिळतो तो कशातच नसतो असं ज्यांना वाटतं, म्हणजेच थोडक्यात मित्रांनो काय, तर त्यांना त्या घरामध्ये अगदी प्रसन्न वाटतं. घरातील व्यक्ती एकमेकांशी एकदम चांगले राहतात, मिळून मिसळून राहतात, तर साहजिकच कोणत्याही व्यक्तीला घरी जाण्याची, पटकन घरी जाण्याची ओढ लागते. साहजिकच आहे ना हे. तर असं लक्षण असेल तर त्या घरामध्ये कुलदेवतेचा आशीर्वाद प्रत्येकावरच आहे असं समजून जा. यानंतर मित्रांनो, चौथं लक्षण असं आहे की त्यावरून सुद्धा आपण समजू शकतो की कुलदेवी आपल्यावर प्रसन्न आहे. संतती प्राप्तीसाठी कोणत्याही प्रकारच्या अडचणी ज्या घरामध्ये येत नाहीत किंवा त्या घरामध्ये मुलगा व्हावा, मुलगी व्हावी, म्हणजेच थोडक्यात काय तर बाळाचं आगमन त्या घरामध्ये व्हावं, यासाठी कोणत्याही प्रकारचे नवस सायास करण्याची गरज पडत नाही. तर अशा घरामध्ये सुद्धा कुलदेवतेचा वास आहे, कुलदेवी त्या घराण्यावर प्रसन्न आहे असं आपल्याला समजून जायचं आहे. कारण कधीकधी काय होतं, काही जणांच्या घरी मुलं बाळ होण्यासाठी नवस सायास करावे लागतात. शारीरिकसुद्धा कोणतेही प्रॉब्लेम नसतो, तरी पण अडचणी ह्या येत असतात. एखाद्या जोडप्याला लवकर अपत्य होत नाही, तर हे सुद्धा कुलदेवता नाराज असल्याचे लक्षण असतं. तर ज्या घरामध्ये अगदी नवस सायास न करता सहजपणे संतती सुख मिळतं किंवा वंशाची वृद्धी होते, म्हणजेच वंश वाढला, म्हणजेच काय होतं की साहजिकच कुलदेवतेचा सेवा घडत जाणार असेल, तर वंश जर फुटला, म्हणजेच मुलगा असो मुलगी असो, पण काही अपत्यच जर त्या जोडप्याला झालं नाही, तर साहजिकच कुलदेवतेची सेवा त्या घराण्याकडून पुढे जाऊन होणार नाही. तर ज्यांच्या घरी अगदी सहजपणे अशी वंशवृद्धी होत असते, तर त्यांच्याकडून सुद्धा कुलदेवतेचा आशीर्वाद आहे असं समजून जायचं. यानंतरचं पाचवं लक्षण असं आहे, बाहेरची कोणतीही वाईट शक्ती आपल्या घरामध्ये प्रवेश करू शकत नाही. ज्या घरामध्ये कुलदेवतेचा खरा वास असतो, तर त्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचं प्रबळ जरी वाईट शक्ती असली तरी ती प्रवेश करू शकत नाही. कारण कुलदेवती असो किंवा कुलदैवत असो, तर या देवतांचा वास आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ असतो. त्यामुळे कितीही प्रबळ शक्ती, वाईट शक्ती असली, कुणी कितीही आपल्या घरावर करणी करो, वाद करो, वाईट नजर टाकण्याचा प्रयत्न करो, तरी पण कुलदेवतेच्या आशीर्वादामुळे, कुलदेवीच्या शक्तीमुळे ती बाधा किंवा ती वाईट शक्ती आपल्या घरामध्ये अजिबात प्रवेश करू शकत नाही. यानंतर मित्रांनो, सगळ्यात शेवटचं आणि सगळ्यात महत्त्वाचं लक्षण असं आहे, जर आपली कुलदेवता आपल्यावर नाराज असेल, कुलदेवीचं आपल्याकडून काही चुकत असेल किंवा कुलदेवीला आपल्याकडून काही कार्य करून घ्यायचं असेल, तर कुलदेवी आपल्या घरातील एखाद्या व्यक्तीच्या स्वप्नात जाऊन
तिची जी काही इच्छा आहे किंवा आपल्याकडून काही चुकत असेल, नाराज असेल, तर ती अवश्य त्यांचे संकेत देते किंवा स्वप्नात येऊन ती सांगते. आणि आपण सुद्धा आपल्या घरातील वडीलधाऱ्या माणसांना, आपल्या आजी आजोबांना किंवा आपल्या आईवडिलांना यांपैकी एखाद्याला नक्कीच सांगताना ऐकलं असेल की देवी माझ्या स्वप्नात आली होती आणि देवीने हे करायला सांगितलं किंवा दर्शनाला ये असं सांगितलं. तर अशा वेगवेगळ्या प्रकारचे संकेत देवी त्या घरातील व्यक्तींच्या स्वप्नात जाऊन देत असते. तर हा सुद्धा एक संकेत असतो की देवी आपल्यावर प्रसन्न आहे किंवा आपल्याकडून जर काही देवीचं चुकत असेल तर त्याचे संकेतसुद्धा ही कुलदेवी नक्कीच देत असते. कारण कुलदेवी ही एक रक्षणात्मक शक्ती आहे. त्या कुळाचं रक्षण करण्यासाठी प्रत्येक कुळाची कुलदेवी ही वेगवेगळी असते. तर सगळ्यात सोपा आणि महत्त्वाचा नियम असा आहे की कुलदेवतांच्या बाबतीत, कुलदेवीच्या बाबतीत जर आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळावं असं आपल्याला वाटत असेल, आपल्या कोणत्याही कार्यामध्ये बाधा येऊ नये, आपल्या घराण्याचा कुणाची नजर लागू नये, आपल्याला संतती सुख प्राप्त व्हावं, म्हणजेच ज्या ज्या गोष्टींमध्ये आपल्याला सुखाची अपेक्षा आहे, इच्छा आहे किंवा ज्या ज्या गोष्टी आपल्याला मिळाव्यात अशी आपली प्रबळ इच्छा असते, तर त्यासाठी फक्त एकच काम करायचं, कुलदैवाचं कोणतंही कार्य अजिबात चुकवायचं नाही किंवा ज्या ज्या गोष्टी आपण नवीन सुरू करू, नवीन कार्यास आरंभ आपल्या घरी होणार असेल, त्याचबरोबर आपल्या घरी काही शुभ कार्य असेल, म्हणजेच कोणत्याही महत्त्वाचं काम करताना कुलदेवतेचा आशीर्वाद नक्की घ्यायचा. स्मरण करायचं, तिला नारळ फोडायला, तिची ओटी भरायला अजिबात विसरायचं नाही. कुलदेवी तुमच्यावर कधीच नाराज होणार नाही. ती तुमच्या घरामध्ये स्थायी स्वरूपात वास करेल. अगदी जागृत अवस्थेत ती तुमच्या घरामध्ये राहील आणि पर्यायाने तुमच्या घरावर कोणत्याही प्रकारचे संकट कधीच येणार नाही. जरी कोणते संकट आले तर त्या संकटातून कुलदेवी आपल्याला नक्कीच वाचवेल किंवा संकटातून बाहेर पडायची मार्ग दाखवेल. तर मित्रांनो, कसा वाटला व्हिडिओ? छोटासा व्हिडिओ होता, नक्कीच आवडला असेल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आई तुळजाभवानी नमो नमः.